नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की रम्या आता काव्यावरती हल्ला करणार असते, पण त्या क्षणी काव्याच्या हातून कुंकू थाळीमधून खाली पडते आणि मग काव्याचं लक्ष रम्याकडे जातं. ती विचारते की तू कात्री घेऊन का आली आहेस, तर रम्या बहाणा बनवत म्हणते की अगं तुझ्या साडीचं काम होतं. तर इकडे पार्थ आणि सगळ्यांनाच रम्यावर संशय आलेला असतो, पण काव्या सुखरूप असल्यामुळे आता सगळेच रम्याची माफी मागू लागतात आणि हेच रम्याला हवं असतं, कारण यापुढे आता सगळेच आपल्यावर विश्वास ठेवतील. पण लग्नामध्ये आता रम्या कोणतंही विघ्न आणत नाही. गुरुजींनी जरी रम्याला संकेत दिला असला की मी तुला आणि पार्थला लग्न मंडपात बघतोय, पण सगळं काही प्रेक्षकांच्या मनासारखं झालं आहे. आपल्याला निर्विघ्नपणे नंदिनी आणि जीवा पार्थ यांचा विवाह सोहळा संपन्न झालेला बघायला मिळणार आहे. अग्निभोवती फेरे घेत एकमेकांना साथ प्रेमाची वचन देत आणि अखेर गुरुजी म्हणतात की तुमचा विवाह संपन्न झाला आहे. गुरुजींचा संकेत तर खोटा ठरणार नाही. आणि इकडे रम्या शांत बसलेली नाहीये, तिने कारस्थान सुरूच ठेवलंय. तर आता पार्थ काव्याचं लग्न झाल्यानंतर रम्या पार्थला कशी मिळवेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, रम्या खरंच सुधारली आहे काही यामागेही तिचं काही षडयंत्र आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.